अरे उचल ना भाई, फोन फोन का नाही उचलत आहे हा. का बोलता सोप्या भाऊ, आज कशी आठवण झाली गरीबाची? हा कुठेच रे? आणि जोडीला कोण आहे का? अरे आपल्याला कंची गरज नाही भाई, आपण वाघ घेतो वाघ. वाघ काय लफडा बिपडा झाल्या का? अरे आपण आहे ना तुमच्यासाठी डायरेक्ट लावण्याला आणलं भेंडी. अरे काय लफडा नाही झाला, एक पोरगा येईल तुझ्याकडे. अरे एक काय 10 आले तरी मारते ना भाई, आपला नाद नाही करायचा. अरे पण मी काय बोलतो ते तर ऐक ना तू. अरे आपण गाववाले आहेत बाई. नाही बघा ते बोलाबोलीचे धंदे आपल्याला काय पटत नाही. आपण डायरेक्ट मारतोय ना, मारामारीच आपल्याला पटत. चुप. काय ना मागासपासून बघते मारते मारते मारते. सम्या करायला भेटला होता का रे तुला? मी काय बोलतोय, तुझं काय चाललंय? सम्या करायला तो तर आपला जिगरी. चुप, एकदम चुप. हा आणि मी काय सांगतो ते नीट ऐक आधी. हा ठीक आहे चल. याच्या बॉडीकडे बघून तर हाच वात्या वाटतोय. आजूबाजूला कोणी दिसत पण नाही. थांब यालाच विचारतो. पण वाटे शेट का? कोण गाऱ्या का? हा सोप्या भाऊ बोलले मला तू याचेस म्हणून. ये बस ये. आईला पायात नाही की, हातात फॉसिल, गळ्यात लाखाच्या चैनी. जमिनी विकल्यात वाटतं. काय जमिनी बिमिनी नाही विकल्या हो का? हा असला तुमच्या लोकांचं होलंय प्रॉब्लेम रे. आमच्या गल्यान सोन्याच्या ज्यांनी दिसल्या का लगेच जमिनी विकल्या असतील. नाही नाही तसं नाही वाटतं शेठ. अरे काय तसं नाही, सगळेच गाववाले का जमिनी विकून चैनी घालतात का? अरे आमच्या कष्टाची कमाई येते. हा काही काही विकतात जमिनी, पण आम्ही आमच्या बापाची विकताव ना. तुमच्या बापाची विकताव का? ते तर आहेच. ना तसा पण जमीन विकायची नसते, जमीन राखायची असते. नाही तर मग डेव्हलपमेंटला द्यायची असते ना. रोजच्या रोज काली पिशवी ना बाटली घरी आणायची नसते. त्या पैशात इन्व्हेस्टमेंट करायची असते. आता इकडे बघ, जेवढी नजर जाईल ना सगळी जमीन आपली आहे. पण इथं म्हाडा कॉलनी आहे, सरकारी जमीन. हा मग सरकार कोणची आहे? आपली. ना मग जमीन कोणची झाली? आपली. अरे तुमच्या मालकी हक्काची जमीन नाही का तुम्हाला? आहे पण ती त्या साईडला आहे. ती दाखवते ना तुला, चल. ही आली आपल्या मालकी हक्काची जागा. इथं नदी आहे. अरे नदी नाही, इकडं बघ. ही आहे आपल्या मालकी हक्काची जागा. काय मजाक करता वात्या शेठ? ह्यो तर स्मशान आहे. अरे मग तिथे ना आपल्या मालकी हक्काची जागा. शेवटी सगळ्यांना तिथंच यायची ना. सोप्या भाऊ सांगत होते तुला पैसा पैसा करतेस, पण काय फायदा आहे रे भाई? कपनीला खिसा नसतंय की पैसा चोरीला घेऊन जाशील. कोण काय चोरीला घेऊन जात नाही. सगळ्यांची राख रांगोली इथंच व्हायची ना. सगळ्यांची राख रांगोली इथं होते ना. तुझी माझी पण इथंच राख रांगोली होणार आहे. काय चोरीला कोणी घेऊन जाणार नाही. माहिती आहे पैसा इम्पॉर्टंट आहे, पण माणसं पण जोराला पाहिजेत ना भाई. हां माहिती आहे आजकाल कोण नाही कोणचा ना डाल भात लोणचा, पण निदान इथपर्यंत पोचवतील एवढी 4 हक्काची माणसं तर जोराला पाहिजेत ना आपण. शेवटी तीच कामाला यायचे. पैसा येणार आहे का कामाला? इथपर्यंत पैसा पोचवणार आहे का तुला? शेवटी तोच आपला फायनल डेस्टिनेशन आहे. इथून कोण नाही चुकला. सगळ्यांची राख रांगोली तर होणार म्हणजे होणार. मग तो पैशावाला असो नाही तर मग गरीब असो. सोप्या भाऊ सांगत होतं तुला पैसा पैसा करतो, जरा तुझ्या भाषण समजाव. म्हणून तुला समजावण्यासाठी म्हणून मी इथं घेऊन आलो. लय नको पैसा पैसा करू. माणसं पण आयुष्यामध्ये महत्वाची आहेत. हे जरा समज तू. जास्त पैसा पैसा करू नको. चल.